संजय राऊत यांच्या विरोधात भाजपचे प्रसाद लाड थेट 500 कोटींचा दावा करणार आहेत। हा इशारा देतानाच त्यांनी संजय राऊत यांना उद्देशून एक अपशब्द वापरला। एकदा नाही तर 3दा वापरला। असं नेमकं काय घडलं की भाजपचे आमदार लाड राऊतांना कायद्याचा प्रसाद देण्याच्या तयारीला लागले? बघूया या रिपोर्टमधून। तेव्हा रेकॉर्ड बोलतोय मी, बरं का? महाराष्ट्रामध्ये लोकांना स्थान नाहीये। ये बहुत है देश में, पण सगळे औलाद। तो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस। नामर्द माणूस आहेस तू, पळून गेलास। तुझी लायकी आहे का? चल। शिव्या देणाऱ्यांचे लाड होत नसतात। सभ्य भाषेत त्यांना प्रसाद देण्याची पद्धत आहे। भाजपच्या प्रसाद लाड यांनी हीच पद्धत वापरायचं ठरवलंय आणि शिवराळ संजय राऊतांवर दाव्याची भाषाही केली आहे। पण ही भाषा करताना प्रसाद लाड यांची भाषाही काही सभ्य नव्हती, हे विशेष। सातत्याने तो माझ्या कंपनीच्या नावाचा उल्लेख करतोय। प्रसाद लाड आणि क्रिस्टल 1000 कोटीचा भ्रष्टाचार। संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर त्यामुळे ज्या गोष्टीचा संबंध नाही, ज्या गोष्टीचा लेना देना नाही, कुठल्या माहितीचा आधार नाही, कशामध्ये नाव घ्यायचं कशामध्ये नाही घ्यायचं हे कळत नाही, अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे। आपल्या माध्यमातून संजय राऊतना मी सांगू इच्छितो, याच्या पुढे जर त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे हे मी मीडिया समोर आणीन, त्याचे व्हिडिओ आणीन आणि सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणीन। एकता कपूरच्या सिरियल मधली पात्र जशी 3-3 वेळा डायलॉग म्हणत असत, तसाच काहीचा प्रसाद लाड यांचा अंदाज होता। संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर आता संजय राऊत यांनी आज प्रसाद लाड यांना काही शिव्या दिल्या नव्हत्या, तर संजय राऊत यांनी एका गैरव्यवहारावरून प्रसाद लाड यांना डिवचलं होतं आणि हीच गोष्ट लाड यांना जिव्हारी लागली। प्रसाद लाड है, उसका क्रिस्टल कंपनी का हजारों करोड़ का घपला और टेंडर का घपला चल रहा है। हाँ, आप उनके ऊपर रेड्स करो ना। आप हमारे तरफ देखते हो, हमारे लोगों की तरफ देखते हो, ठीक है, कानूनी कार्रवाई हो जाएगी। क्या ईडी सिर्फ बीजेपी जो विरोधी लोग हैं उनके ऊपर कार्रवाई के लिए बनाई है क्या? जो बीजेपी के विरोधी है सिर्फ उनको ही टारगेट अब जो किया जाए उसके लिए नहीं बना है। भारतीय जनता पार्टी के लोगों के पास 1 लाख करोड़ का कालाधन हो सकता है। सातत्याने तो माझ्या कंपनीच्या नावाचा उल्लेख करतोय। प्रसाद लाड आणि क्रिस्टल 1000 कोटीचा भ्रष्टाचार। संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर त्यामुळे ज्या गोष्टीचा संबंध नाही, ज्या गोष्टीचा लेना देना नाही, कुठल्या माहितीचा आधार नाही, कशामध्ये नाव घ्यायचं कशामध्ये नाही घ्यायचं हे कळत नाही, अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे। आपल्या माध्यमातून संजय राऊतना मी सांगू इच्छितो, याच्या पुढे जर त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे हे मी मीडिया समोर आणीन, त्याचे व्हिडिओ आणीन आणि सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणीन। राऊत जसं इतरांसाठी शिवराळ भाषा वापरतात, तशीच भाषा त्यांच्यासाठीही वापरली जाते। प्रसाद लाड हे राऊतांना शिवी देणारे पहिलेच नाही। शिंदेचे प्रतोद भरत गोगावलेंनी तर विधानसभेत राऊतांसाठी शिवराळ भाषा वापरली होती। प्रचंड भावना भडकत चाललेल्या आहेत, हे एकमेकाला आता पासिंग होतोय, कारण हा अधिकारच कोणी दिला ह्या माणसाला? जर हे एवढे स्वतःला शाणे समजतायत, माणसाने पाहिजे, पण एवढं तरी नसायला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि म्हणून आम्ही सांगतोय याच्यावरती हक्कभंग दाखल करावा। दादानी जे सांगितलं मग तो कोणी का असेना, आणि ही आमची सूचना आहे ती मान्य करून घ्यावी।
भाजपच्या आशिष शेलार यांनी सुद्धा राऊतांवर जिव्हारी लागणारे बाण सोडले होते। संजय राऊत यांनी काय आरोप केलेत याला मी फार महत्व देत नाही आणि त्यामुळे ज्याचं वर्णन लोकमान्य टिळकांच्या भाषेत वेड लागलेला किंवा गांजाची चिलीम ओढल्यानंतर बडबड करणारा गृहस्थ यापेक्षा मी वेगळं वर्णन या वक्तव्याचं काही करू शकत नाही। नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तर विधानसभेत अध्यक्षांसमोरच राऊतांबद्दल टोकाच्या संघर्षाची भाषा केली होती। अध्यक्ष महोदय, विषयांतर नको आता संरक्षण करा। अध्यक्ष महोदय, पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतो तो, त्याचा सरकारी दिलेलं संरक्षण आहे। अध्यक्ष महोदय, मार्मिक मध्ये छापलेलं कार्टून बघा। अध्यक्ष महोदय, देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा तो छापू शकतो का? देशाच्या केंद्रीय मंत्र्याला शिव्या घालणं। अध्यक्ष महोदय, त्याचं 10 मिनिटं संरक्षण काढायला सांगा। शेवटचं बोला, आता बास झालं। शब्द येतो अध्यक्ष महोदय। तुमच्या लक्षात आलं असेलच की राऊतांना प्रसाद देण्याची भाषा करणारे लाड हे काही एकटेच नाहीत। तशी भाषा त्यांच्या विरोधकांनी अनेकदा केली आहे, पण राऊत हे रोज सकाळी ज्याचं नाव डोक्यात येईल त्याला प्रसाद देतातच। हवा तितका देतात, मागितला तर अजून देतात, कधी कधी न मागताही बोलवून हाक मारून देतात। ही राऊतांची स्टाईल आहे। जग याला शिवराळ भाषा म्हणतं, राऊत ठाकरी भाषा म्हणतात। असं वर्णन करत स्वतःभोवती ढाल तयार करतात। आता ही ढाल त्यांना किती काळ वाचवते आणि एकूणच राजकारणातली खालावलेली भाषा राजकारण कसं नासवते हे पाहण्या वाचून आपल्याकडे गत्यंतर नाहीये। कारण सूर्य उगवणारच आहे, सकाळ होणारच आहे आणि राऊतांची पत्रकार परिषदही ते घेणारच आहे। ओमकार बाबळेसह गुरुप्रसाद जाधव, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।